मन ट्रेनचं नाव स्नेहा गुंबज एक्सप्रेस. स्नेहा गुंबज का नाही, इथं बघ दादा गुंबज एक्सप्रेस, दादा गुंबज एक्सप्रेस. काय आलं? आमचं शेत आलं. शेत आलंय का? ते ज्या गावात शेत आहे ते गाव आलंय. शेत आलंय, शेतात स्टेशन आहे. आणि या ठिकाणी बघू शकता सगळ्यांचे बाहेर देऊन स्नेहाचे सगळे मारलेत मला टार्गेट केलेत, मला टार्गेट केलेत. बघा बघा बघा, थोडं रिझल्ट दाखव मग मी बोलते. या ठिकाणी बघू शकता म्हैसूर स्टेशनच्या बाहेर आलेलो होतो आम्ही. आणि स्नेहा अभि काय घेता तुम्ही? आम्ही फ्रीज मॅग्नेट घेतोय. कुठं पण जातो ना आम्ही फ्रीज मॅग्नेट घेतो कलेक्शन. सो गाईज आता जस्ट आम्हाला एलिफंट दिसला होता. अभि, अनिरुद्ध, श्रेयस. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. खरं तर आज मी खूपच हॅप्पी आहे कारण आम्ही जातोय स्कॉटलँडला, मस्ती करतोय. आम्ही जातोय कुर्गला, ज्याला स्कॉटलँड ऑफ इंडिया असं देखील म्हणलं जातं. आणि कोण कोण सोबत येत आहे ते मी थोडंसं सस्पेन्स ठेवतोय. जसं जसं तुम्ही व्लॉग बघाल तुम्हाला समजेलच कोण कोण येत आहे. तर आता वाजलेत 1, 3:30 वाजताची आमची ट्रेन आहे. सोलापूर टू म्हैसूर अशी आमची ट्रेन जर्नी असणार आहे. आणि म्हैसूरवरून काहीतरी 60-70 किलोमीटरवरती कुर्ग आहे. तर तिथून आम्ही कार वगैरे बुक करून जाऊ. तर सोलापूर टू म्हैसूर आणि म्हैसूर टू कुर्ग अशी ही जर्नी, ट्रॅव्हलिंग जर्नी तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. आणि त्याच दरम्यान होणारी मस्ती देखील तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. सो पूर्ण ब्लॉग बघत राहा, तुम्हाला नक्की मजा येईल. आणि आता आपण डायरेक्ट भेटूया स्टेशनवरती जाऊन. तर मित्रांनो, खूप उशीर झाला होता म्हणून डायरेक्ट ट्रेनमध्ये येऊन ब्लॉग शूट करतोय. सो आता तुम्हाला दाखवतो की कोण कोण येणार आहे सोबत. मी तर असतेच प्रत्येक ब्लॉग मध्ये ऍज युजल. दीदी, जिजू, मावशी आणि 2 नवीन मेंबर ऍड झालेत, स्नेहा आणि अभि. हाय. हा इथं पण वर्क करतोय. आणि आपली अहिल्या. हाय अहिल्या, फायनली आपण सो येस, तुम्ही बघू शकता पूर्ण ट्रेन रिकामी आहे. या ट्रेन मधून कोण जात नाही ट्रेन मध्ये. तेच सांगणार होतो मी, ट्रेन मध्ये कुणीच जात नाही जास्त. आणि आम्हाला मिळालं नाही दुसऱ्या ट्रेनचं तिकीट, फुल झालं होतं म्हणून आम्हाला हे नाईलाजाने काढावं लागलं. कुठली ट्रेन आहे ही? ट्रेनचं नाव काय जिजू? या ट्रेनचं नाव सांगू का? ट्रेनचं नाव स्नेहा गुंबज एक्सप्रेस. स्नेहा गुंबज का? नाही, इथं बघ दादा गुंबज एक्सप्रेस, दादा गुंबज एक्सप्रेस. या ट्रेनचं नाव आहे गोल गुंबज एक्सप्रेस. गोल सो गोल गुंबज नाव ट्रेनचे म्हणून दोघे एकमेकांना म्हणतायत, स्नेहा गुंबज आणि दादा गुंबज. मागच्या ब्लॉगला सांगितलं होतं, मागच्या जन्मीचे टॉम अँड जेरी. खरंच गोल 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 गोल. तू पण बघ गोल 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 पूर्ण गेला. गाईज, बहुतेक या ट्रेननी कोण ट्रॅव्हल करत नाही. तुम्ही बघू शकता पूर्ण ट्रेन रिकामी आहे. पूर्ण ट्रेन रिकामी आहे. आणि स्नेहा बघा कुठं जाऊन बसली आहे. जसं की तुम्ही बघितलं पूर्ण ट्रेन रिकामी आहे. सो खूप मजा येणार आहे आम्हाला. पूर्ण व्लॉग बघत राहा, तुम्हाला खूप मजा येईल. मजा मस्ती तुम्हाला दाखवत राहील. स्नेहाची, जीजूची पण मजा मस्ती सुरू राहील. सो पूर्ण व्लॉग बघा. वाजता मी जेवलो होते. ट्रॅव्हल सुरू झालं नाही की यांचं सुरू झालं. आणि मी व्लॉग काय शूट करत होतो आणि डब्बाच संपवला, मला ठेवलंच नाही. सगळ्यात जास्त भूक ट्रॅव्हलिंग मध्ये लागते. काही काम नसते पण तरी पण भूक लागतीच. त्यामुळं सामान कमी पण खायचं आम्ही भरपूर घेतलं. खायची तुम्हाला दाखवू आम्ही मेन्यू. बालाजी मध्ये कशी एक पिशवी होती तशी पिशवी घेतली पूर्ण. त्याच्यापेक्षा डबल झाली. स्नेहाच आली, माझे 2 झाले. आम्ही जर ठरवून काय काय करतो ते तुला दाखवतो रात्री जेवताना. काय आलं? आमचं शेत आलं. शेत आलंय का? ते ज्या गावात शेत आहे ते गाव आलंय. शेत आलंय, शेतात स्टेशन आहे. काय काय पिकवती शेतात? काय मला पण एवढा आयडिया नाही. ऊसच आहे वाटतं आता सध्याला. ऊसच आहे का? जाऊ पण एकदा. बर, नाही एकदा. सो एडी झाली आहे शेताला. आमचं शेत आलं. सगळ्याला सांगायचं आमचं शेताला, आमचं शेताला. ते लहान मुलं असतात का, हे माझे पप्पा आले, पप्पा आले, मम्मा आले. आय लव्ह इंडिया. तर ट्रेनची जर्नी सुरू होऊन ऑलमोस्ट 4 तास झालेत. आणि आमचं खाणं पिणं तर सुरूच आहे कंटिन्यू. तुम्हाला दाखवतो आता सँडविच खातोय, श्वेतानी बनवून आणलंय घरून. सँडविच आहे, चीज मेयोनीज विथ पुदिना चटणी घालून सँडविच केले मी. येस, बघू शकता सँडविच किती छान सँडविच केलंय. हेल्दी आहे. येस, विथ ब्राऊन ब्रेड. ते डबल येते का? हे सॉस हवंय कसं नाही?
आणि स्नेहा अभि तिकडे खात आहेत. अहिल्याला बरोबर खाते स्नेहा. सो दाखव अहिल्याचं सँडविच. अहिल्याचं वेगळं सँडविच आहे. मिरची असल्यामुळं तिचं वेगळं, अहिल्याचं वेगळं, बेबी लोकांचं वेगळं सँडविच. कसं आहे खावा. सो येस, असं आमचं खाणं पिणं सुरू राहीलच. जसं जसं नवीन नवीन श्वेता काय तिच्या बॅगेतनं काढते तसं तुम्हाला दाखवत राहीन मी. बॅग दाखवतो तुम्हाला मी. हे बघा काजू या ठिकाणी बघू शकता. ही पूर्ण बॅग अशी अजून एक बॅग आहे. 2 बॅग भरून खायचं सामान आणलंय. कारण की आपण किती पण जाऊ रिसॉर्टवर इकडं तिकडं, हे रूम मध्ये असलं चटरफटर लागतंय खायला सगळं. आणि याच्यामुळे आमचा टाइमपास पण होतो यार मस्त. छान लागलं. तर गाईज ट्रेनचा सफर आणि लुडो खेळणार नाही असं होईल का? तुम्हाला दाखवतोय ते सगळे लुडो खेळत बसलोत आम्ही. आणि या ठिकाणी बघू शकता सगळ्यांचे बाहेर देऊन स्नेहाचे सगळे मारलेत मला टार्गेट केलेत. चीटिंग करता है तू, चीटिंग करता है तू. लुडो चालू आहे आमचं. पुढं 5 प्लेयर्स. बाहेर काढ. स्नेहा, श्वेता, जिजू, अभि. यस गुड. अच्छा, ब्लॉगरला मारलं आहे. A few moments later. बघा थोडं रिझल्ट दाखव. मग मी बोलते. बघा हेच सगळे होते जे माझ्यावर हसत होते. अँड आय डोंट स्पीक, आय शो रिझल्ट्स. प्लीज शो द रिझल्ट्स. दिस इज वॉट अ क्वीन लुक्स लाईक. तुम्हाला काही सजेशन्स हवे असतील, थँक्यू. तुम्हाला काही सजेशन्स हवे असतील. काही नाही गाईज, हे नवऱ्याला मिळून दोघं टीम अप करून जिंकले. लैला मजनू टीम अप करून आवाज जिंकले. गेलाय कसं. टीम अप करून जिंकले. सो स्नेहा जिंकलेली आहे. स्नेहा फर्स्ट विन. आपण बघू. सो अशा प्रकारे आमचा लुडोचा गेम झालेला आहे. जवळजवळ 1 तास गेम चाललाय. आता मस्त पेटपूजा करणार आहोत. सो काय जेवायला आहे ते तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघू शकता आम्ही सगळे जेवायला बसलेलो आहोत. ठेपले, सॉस, लोणचं आणि स्नेहाचा स्पेशल भात. कुठला भात आहे स्नेहा? लेमन राईस. तर या ठिकाणी बघू शकता आता झोपायची तयारी सुरू झालेली आहे. तर आता मस्त झोपणार आहोत सगळे. तर भेटूयात उद्या. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. सगळेजण उठलेलो आहोत आम्ही. बघू शकता अहिल्या पण उठली आहे. स्नेहा, अभि. अहिल्याची पेंटिंग चालू आहे, तुम्हाला दाखवतो. जिजू आणि अहिल्या पेंटिंग करत बसलेत उठल्या ग्रीन उठल्या. कलर दे की ग्रीन कलर. येलो कलरचं सॉन्ग म्हणून झालं. हा, आता सॉन्ग म्हणून झालं. इथं मस्त बसलेत कपल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग श्वेता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अहिल्या. गुड मॉर्निंग. ही ट्रेन आहे ना प्रत्येक स्टेशन वरती 15-20 मिनिटं थांबते. एवढा वैताग आलाय ना. तुम्हाला ही ट्रेन मी रिकमेंड करतच नाही. येस, गोल गुंबज एक्सप्रेस या ट्रेननी म्हैसूर. हा, गोल नाव तसंच आहे. गोल गोल फिरतच जाते गोल गुंबज एक्सप्रेस. नावाप्रमाणेच आहे. पॅसेंजर एक्सप्रेस असल्यासारखं. हा, सो गोल गुंबज एक्सप्रेस जर म्हैसूरला येत असेल तर आम्ही रिकमेंड करत नाही. तुम्हाला यायचं तर या, बट खूप थांबत येते. अजून कुठली ट्रेन होती दुसरी? बसव एक्सप्रेस. ती लवकर जाते. ती सोलापूर वरून निघते 7:30ला संध्याकाळी आणि इथे 12 वाजता पोहोचते. आणि ती 3:30ला निघते दुपारी आणि ही पण 12लाच पोहोचते. सो बघा 3 तासाचा डिफरन्स. अवेलेबल नव्हतं, सगळ्यांचं एकत्र होतं म्हणून, त्यामुळे आम्ही ते नाही केलं. आम्हाला खूप जण सांगितलं की गाडी नंतर आता 2 दिवसापूर्वी कळालं की गाडी खूपच सगळीकडे थांबवत. प्रत्येक छोट्या स्टेशनला थांबते गाडी. सगळीकडे थांबते. 15-20 मिनिटं थांबते, असं पण नाही 5 मिनिटं थांबते. बेंगलोरला तर पाऊण तास थांबली. बेंगलोरला मोठ्या स्टेशनवरती तर खूप थांबते. आणि बघू शकता पूर्ण ट्रेन पण रिकामी आहे. कोणच नाही ट्रेन मध्ये. याच रिझन मुळे नसेल कोण पण. आता फ्रेश वगैरे होतो. डायरेक्ट भेटूयात म्हैसूर स्टेशन वरती. सो गाईज, आता मी पोहोचलेलो आहोत म्हैसूर जंक्शनला. इथून आमचा आता 2 तासाचा प्रवास आहे कुर्गसाठी. आणि कुर्गला गेल्यावर आम्ही जाणार आहोत क्लब महिंद्राच्या रिसॉर्टवरती. तिथे गेल्यावरती तुम्हाला तो रिसॉर्टचा व्ह्यू मस्त जंगलामध्ये, शेताच्या मळा नाही, चहाच्या मळ्यामध्ये तो चहा कॉफीच्या मळ्यामध्ये तो रिसॉर्ट आहे. सो
ये वी आर सो एक्साइटेड. परत रिकमेंड करतो मला ही गोल गुंबज स्नेहा गुंबज ट्रेन करू नका. खूप गोल फिरून मग काय खूप गोल फिरत येते. आणि आम्हाला कळालं सुद्धा नाही की आता आम्ही स्टेशन वरती आलो. मी कडेला होते, मला दिसलं पटकन. शेवटचं स्टेशन होतं तरी यांना सांगतोय पॅनिकच झाली पूर्ण. पॅनिक. 45 मिनिट्स लेट. हा नाही, अनिरुद्ध काय म्हणला मैसूर जंक्शन आहे, मैसूर स्टेशन पण आहे. मग मला वाटलं मैसूर स्टेशनला परत थांबणार पुढे. या ठिकाणी बघू शकता मैसूर स्टेशनच्या बाहेर आलेलो होतो आम्ही. कॅबचा वेट करतोय. छान आहे स्टेशन, एकदम छोटं आहे, छान स्वच्छ वगैरे ठेवलंय. सो यस, कॅबचा वेट करतो. तर कॅब आली की आता निघूत आम्ही सगळे. हो, या ठिकाणी गाडी आलेली आहे आमची. सगळे बॅग वगैरे आता ठेवू, मग निघूयात. या ठिकाणी श्रेयस, स्नेहा, अभि आणि अनिरुद्ध लगेच सगळे ठेवत आहेत. लहान बॅग मागे येतील, मोठ्या बॅगा वरती जातील. सो हे मैसूर स्टेशन छोटस आहे पण छान आहे, मस्त आहे. आणि इकडचं वातावरण पण एकदम प्लेझेंट असं फील होतंय. श्रेयस कसं वाटलं उतरून रेल्वेतून? फायनली रेल्वेतनं बाहेर पडलो, ह्याच्यासाठी छान वाटतंय. तसे हा अभिचं दरवेळेचं काय ते तुतू मेमे चालूच असते. आणि त्यात तिचं ते टॉम अँड जेरीची साथ तिला. सो थोड्याच वेळात निघू आम्ही. बॅग वगैरे भरतोय. इथून 2 तास लागतील. 2 तास 100 किलोमीटर आहे कुर्ग. आय थिंक नसावा पाऊस. होप सो. असं बघून तर वाटत नाहीये. पण हिल वरती काय सांगू शकत. पडली हळूहळू. ती पण पडली त्यांनी ठेवताना. ही तर बॅग पडली पण तुटली नाही ना. छोटासा ऍक्सिडेंट झालेला आहे बॅगेचा. तुटली असती तर झालं. वेगळं नातं आहे आमच्या सोबत. खरंच. बिचाऱ्यांच्या गाडीला स्क्रॅच पडलाय. काय झालं सांग. अगं बॅग वर बांधलं नाही तर कसं हे करणार. तिची बॅग. बघ श्रेयस मामा बॅग पॅक करायला लागला. थांब श्रेयस, काय झालं होते का नाही आज? आईला रडायला लागलीये. मग तिची बॅग दे म्हणून. काय झालं तर सांगू का? मी सांगते किस्सा. पकड. आम्ही महाबळेश्वरला जात होतो. वरती बॅगा पॅक केल्या अनिरुद्धनी रात्री घट्ट. आणि तेव्हा माझी बॅग आम्ही पंढरपूर मार्गे चाललो होतो महाबळेश्वरला. आणि माझी बॅग पडली. आणि तेव्हा कळालं होतं की अहिल्याची बॅग खूप आधीच पडलीये म्हणून आवाज. आणि तेव्हा आवाज आला होता. अनिरुद्ध म्हणला कशा सगळे नवीन कपडे वगैरे होते ना. त्यात मी सगळे तिथं महाबळेश्वरला पाऊस म्हणून डायपर कपडे सगळे नवीन स्विमसूट सगळं पॅक केलं. तेव्हा ती लहान होती म्हणून माहित नाही. पण हिला मी परवा तो किस्सा सांगितला. आता ती बॅग पडल्यामुळे ती बॅग परत आठवलं. तिची बॅग वर नको म्हणते. माझी बॅग परत पडेल तिला असं वाटतंय. तिला वाटतं तिची बॅग परत पडेल. सो इथे बांधायचं काम चालू आहे. मग तिथंच पंढरपूरच्या ट्रेन्स मध्ये आम्ही तिथं नवीन परत शॉपिंग केली. परत पहिल्यापासून पंढरपूरच्या ट्रेन्स मध्ये. असा तो किस्सा होता. सो गाईज फायनली निघालेलो आहोत आम्ही. इथून काहीतरी 3.5 तास लागतील बोलतायत स्लो गेलो तर. सो येस, टॉम अँड जेरीची भांडणं सुरू झालेत. आईला कुणाला पण फ्लाइंग किस देते बघा. कॉलेजला चालली. काय केली होती तिने आईला? फ्लाइंग किस दिली ना त्या दीदीला. ओके. नाही काय झालं, भूक लागली आहे खूप. सो जेवायला थांबलोय आम्ही. या ठिकाणी बघू शकता हे हॉटेल. इथे जेवण घेऊत, मग इथून निघूयात थोड्याच वेळात. पनीरची भाजी, व्हेज कुर्मा, डाळ, बटर नान सगळे खायला बसलेत. कसं आहे टेस्ट? काय घेता तुम्ही? आम्ही फ्रीज मॅग्नेट घेतोय. आम्ही दरवेळेस कुठं पण जातो ना, आम्ही फ्रीज मॅग्नेट घेतो. कलेक्शन नाईस. काय घेतेस? अरे काय घेतच नाही. ते तर प्रॉब्लेम आहे. तिला गॉगल गेम म्हणलं हे नको ते नको ते. पण तिला गॉगल काढलं होतं. कुठला वाला? सो शॉपिंग चालली आहे. आणि जस्ट आमचं जेवण झालंय आत्ताच. बघू शकता तुम्ही. जेवण पण चांगलं होतं. या ठिकाणी मी जेवण केलं होतं.
सो फायनली सगळे निघालेत. पण सो गाईज आता जस्ट आम्हाला एलिफंट दिसला होता. काय जिजू हा एलिफंट कॅम्प आहे. मग मी कॅप्चर करू नाही शकलो पण आता जस्ट दिसला आम्हाला. सो गाईज आता जस्ट आम्ही जंगलामध्ये एंटर केलेलो आहोत. नागर होल वाईल्ड लाईफ आहे, प्राण्यांसाठी खास रिझर्व आहे एरिया. आणि जस्ट एंटर केल्या केल्या आम्हाला एलिफंट दिसले. ते कॅप्चर करता आलं नाही आम्हाला, 4-5 सेकंदासाठीच दिसले ते. सो इथे सफारी पण आहे. सो आमचं चाललंय प्लॅन इथे यायचं. जर आम्ही इकडे आलो तर तुम्हाला नक्की दाखवू. गाईज पूर्ण जंगलातून हा रस्ता आहे, तुम्ही बघू शकता. फक्त 4 किलोमीटर राहिलेला आहे. दोन्ही बाजूला जंगल. सो ऑलमोस्ट आम्ही पोचलेलो आहोत. बघू शकता तुम्ही एकदम जंगलाच्या मध्ये रिसॉर्ट आहे आमचं. सो या ठिकाणी पोचलेलो आहोत आम्ही. वेलकम करतात आमचं. हो या ठिकाणी इंडियन ट्रेडिशनल वेनी सगळ्यांचं कुंकुलम वेलकम करतायत. स्नेहा, अभि, अनिरुद्ध, श्रेयस. अनिरुद्ध ते बोलवतात. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता पोचलेलो आहोत आम्ही. हे त्यांचं रिसेप्शन एरिया आहे. सो रिसॉर्टवरती आम्ही पोचलेलो आहोत. रिसॉर्ट टूर आणि रूम टूर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटत नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.